समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. ये या बोर्डाचे चेअरमन आहेत, व्हाईस चेअरमन सन्माननीय संजीव साळुंके हे व्हाईस चेअरमन आहेत. त्याचबरोबर आमचे सातारा जिल्हा सहकार बोर्डाचे ज्येष्ठ संचालक सन्माननीय शाहूराज फाळके या ठिकाणी उपस्थित आहेत. सातारा जिल्हा सहकार बोर्डाचे माजी व्हाईस चेअरमन सन्माननीय शिरीष पवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय राजेंद्र जाधव हे संचालक आहेत, शिवाजीराव गोरे, त्याचबरोबर राजेंद्र सोनवणे, त्याचबरोबर सातारामधून सन्माननीय सुनीता पाटणे, त्याचबरोबर सन्माननीय शिंगटे मॅडम आणि सन्माननीय सौ इतापे मॅडम हे संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सातारा जिल्हा सहकारी बोर्डाच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत, आभार. सर्व संचालक मंडळाचं या ठिकाणी आभार मानतो. सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे सातारा जिल्हा सहकार बोर्डाच्या वतीनं स्वागत. आजच्या पत्रकार परिषदेचा आयोजन करण्यापाठीमागचा उद्देश आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यातल्या सर्व सहकारी संस्था त्यांच्यासाठी आपण सोमवार दिनांक 20 एप्रिल या दिवशी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नवीन इमारत त्याच्यामधल्या यशवंतराव चव्हाण सभागृह या सभागृहामध्ये सातारा जिल्हा सहकार बोर्डाच्या वतीनं या मध्ये आपण अद्ययावत प्रशिक्षण सभागृह याची उभारणी केलेली आहे, त्याचं उद्घाटन. त्याचबरोबर त्याच दिवशी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये सहकार प्रशिक्षण कार्यक्रम आणि सहकार कार्यकर्ता चर्चासत्र असा मोठा कार्यक्रम आपण प्रथमच सातारा जिल्ह्यामध्ये आयोजित करत आहोत. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरण मुंबई कॅबिनेट मंत्री दर्जा यांना प्राप्त आहे ते मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष नामदार रवींद्रभाऊ दरेकर या दोघांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय खासदार नितीन काका पाटील हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी कोल्हापूरचे माजी खासदार आणि कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्डाचे सन्माननीय अध्यक्ष मंडलिक साहेब, संजय मंडलिक साहेब माजी खासदार यांची देखील या ठिकाणी विशेष उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, सातारा जिल्हा सहकारी बोर्ड, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम 20 एप्रिल रोजी आपल्या सातारा शहरामध्ये संपन्न होत आहे. आपल्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्था, त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, त्यांचे सर्व कर्मचारी आणि सातारा जिल्ह्यातल्या सहकार चळवळी उभारणीमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे सर्व सहकार चळवळीसाठी काम करणारे कार्यकर्ते यांची या ठिकाणी उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपल्या माध्यमातून आम्ही सर्व सातारा जिल्हा सहकार बोर्डाचे सन्माननीय संचालक सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवावी. सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी आणि सहकारी चळवळीच्या मजबूतीकरणासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचं त्याचबरोबर या चर्चासत्राचं फार मोठं महत्त्व आहे आणि त्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीचं ज्ञान किंवा चांगल्या पद्धतीची माहिती, सहकारातील वेळोवेळी होणारे बदल आणि आधुनिक तंत्रज्ञान
त्याचबरोबर सहकारी कायद्यामध्ये जे वेळोवेळी होणारे बदल असतील किंवा नवीन सहकारी कायदे जे काय अस्तित्वात येऊ पाहतात, तर त्या संदर्भात इथं विचारविंतन होणार आहे. आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी एक तज्ञ व्याख्याते म्हणून आपण पी पाटील, एस.बी. पाटील साहेब आणि त्याचबरोबर तज्ञ व्याख्याते म्हणून पांडे साहेब, त्यांचं संपूर्ण नाव रमेश पांडे, हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी सातारा जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी आणि सर्व सहकार चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं कळकळीचं आवाहन आपल्या माध्यमातून मी सन्मान्य सातारा जिल्हा सहकार बोर्डाच्या वतीनं करत आहे. निमंत्रण पत्रिका त्याच्यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा पण सांगतो आणि कोणते विषय घेतले तेही सांगतो. खरं तर दिवसभर कार्यक्रम चालणार आहे. सकाळी 10 वाजता या सभागृहाचं उद्घाटन याच कार्यालयामध्ये होणार आहे आणि 10 वाजता उद्घाटन झाल्यानंतर 11 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये सहकारी संस्था कार्यकर्ता चर्चासत्र त्याचं उद्घाटन होणार आहे. आणि त्या चर्चासत्राचा विषय असा आहे, सहकार चळवळी समोर आव्हाने आणि उपाययोजना. अशा पद्धतीचा तो विषय आहे आणि या विषयासंदर्भात सर्व मान्यवर जे उद्घाटन करण्यासाठी तिथे उपस्थित असणार आहेत, त्याच्यामध्ये आता मी त्यांची नावं सांगितले, ते सर्व मान्यवर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील आणि सहकार चळवळीमधील काही तज्ञ लोक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भाग घेतील. त्याच्यानंतर 12 ते 1 अशा 12 ते 1 ह्या वेळेमध्ये माननीय श्री एस.बी. पाटील हे सेवानिवृत्त सहसचिव मंत्रालयामध्ये होते आणि या क्षेत्रामध्ये अतिशय ज्यांचा चांगला व्यासंग आहे, ते एक तज्ञ व्याख्याते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. ते 12 ते 1 या वेळेमध्ये आदर्श उपविधी आणि लेखापरीक्षण दोषदुरुस्ती अहवाल या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याच्यानंतर 1 ते 2 हा राखीव वेळ आहे. भोजन किंवा आपण जेवणासाठी हा वेळ राखीव ठेवलेला आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 या वेळेमध्ये मान्य श्री रमेश बांडे, रमेश बांडेंचा परिचय असा आहे, मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये प्राथमिक शेती संस्था विकास कक्षाचे समन्वयक आहेत आणि त्यांचा विषय आहे केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या वतीने विकास संस्थांसाठी सुरू केलेले विविध उपक्रम, त्याचबरोबर प्राथमिक शेती सहकारी संस्थांचे विविध व्यवसाय आणि विकास नियोजन या संदर्भात ते आपल्याला 2 ते 3 या वेळेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. 3 ते 3:30 एक अर्धा तासाचा वेळ प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान यासाठी दिलेला आहे आणि 3:30 ते 4 समारोह अशा पद्धतीची कार्यक्रमाची रूपरेषा आहे. संपूर्ण दिवसभर हा कार्यक्रम चालणार आहे. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब